थेट जाऊयात काँग्रेसचे नेते नाना पटोले बोलतायत. 22 मुला मुलींपेक्षा जास्त असेल म्हणून मुद्दाम आकडा वापरला. कोणाचाही मुलगा असो, कोणाची मुलगी असो, ते देशाचं भविष्य आहे आणि देशाच्या भविष्याबद्दल जो राग या मस्तावलेल्या मोदी सरकारमध्ये पाहिला गेला, भाजपमध्ये पाहिला गेला आणि त्या दृष्टिकोनातलं हे सगळं चित्र आज आपण देशभरामध्ये पाहतो आहे. म्हणजे देशामध्ये आपल्याला 75 वर्ष आपण लोकशाही मिळून आपण ही लोकशाही साजरी करतोय 75वी. देशाच्या कुठल्याही प्रधानमंत्र्याला या पद्धतीचं लहान लहान मुलांनी बोललं गेलं नसेल, सार्वजनिक रूपाने बोललं गेलं नसेल. ते जंतर मंतरवर आपण पाहतोय की कुठल्या लेवलवर जाऊन ती मुलं मुली आपला राग व्यक्त करतात आहेत. आणि म्हणून अशा या परिस्थितीत या मुला मुलींना रस्त्यावर सोडायचं नाही आणि ते जे आहे जिथं राहुलजी का नाही गेले असा सवाल ते विचारतात. त्याला पॉलिटिकल धार द्यायची नव्हती, नाही तर यांनी म्हटलं असतं ते काँग्रेसचं आंदोलन आहे, म्हणजे त्याला पक्षीय टाकलं असतं. म्हणून राहुलजी तिथं गेले नाही. आणि आमच्या देशातलं भविष्य, आमच्या देशातली मुलं मुली त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी ही लढाई आम्ही लढू अशा पद्धतीची भूमिका राहुलजींनी घेतली. आणि आज देशभरामध्ये शांततेनं, कारण की आम्ही महात्मा गांधींच्या विचारसरणीला जोडले गेलेलो आहोत, आम्ही गोडशाच्या भूमिकेला नाही. आणि म्हणून शांततेनं अहिंसेनं हा मार्ग कसा चांगला निघेल यासाठी शांततेनं पूर्ण देशभरात आज प्रत्येक जिल्ह्यात कॅन्डल मार्च काढण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेसने केलेला आहे. आम्ही या तरुणाईंबरोबर आहोत. तरुणाईंच्या भविष्याबद्दलची आम्हाला मनात चिंता आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा त्या माध्यमातून आमची आहे. आणि म्हणून आज देशभरामध्ये कॅन्डल मार्च आहे. राजीनामा दिला जाईल नाही अशा पद्धतीची चर्चा समोर येत आहे. कारण सुधारणा करू बा, आम्ही पेपर फुटीचे प्रकरण घडत आहे त्याच्यात सुधारणा करू, पण राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे. नरेंद्र मोदींचे पहिले भाषण 2014चे पहिलेची भाषणं आपण ऐकली असाल. त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यात हा पेपर फुटीचाही मुद्दा होता. मग जवळपास 3 वेळेचे तुम्ही प्रधानमंत्री झालात. पंडित जवाहरलाल नेहरूजीचाही रेकॉर्ड तुम्ही तोडलात. मग सुधारणा का नाही केल्यात? हे एवढं आंदोलन चालत असताना तुम्ही लोकसभेमधून पळून जाता का नाही? त्या मुला मुलींसाठी त्या मैदानात उतरलात. 56 इंचीचा सीना त्या वेळेस कुठं गेला होता? आणि सोनम वांगचुकचं रात्री 12 वाजता उपोषण सोडत असताना रात्री प्रधानमंत्री त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की आम्ही कायदा बदलवला निघतोय. का लोकसभेत का बोलता आलं नाही त्यांना? ह्या मुलांना मारण्याच्या पहिले त्यांनी त्या लोकसभेत सांगितलं असतं की आम्ही ही सगळी कारवाई करतोय, ते सुधार करतोय. का नाही बोललेत? पळकुटा प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, ही लोकांची सत्ता आहे, लोकांनी दिलेली सत्ता आहे. पण भाजप बेईमानीनं मशीनमधून निवडून येऊन, निवडणूक आयोगाच्या आशीर्वाद निवडून येऊन ज्या पद्धतीनं त्यांनी माज आणलेला आहे आणि या माजाला आता प्रधानमंत्र्याच्या या फेकूगिरीला कोणी ऐकणार नाही अशी परिस्थिती आज आहे. सोनम वांगचुकचं उपोषण सोडवले असेल तरी तरुणाई तिथून हटायला तयार नाही आहे अशी परिस्थिती आहे. मी स्वतः दिल्लीत होतो, कालच रात्री इथं आलेलो. सोनम वांगचुकच्याबद्दल आपण आता बोलले. सोनम वांगचुक यांची पण प्रतिक्रिया आली आहे की माझ्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला या पद्धतीने उपोषण सोडलं, पण मी असं असतं तर